शुभ सकाळ सर्वांना. चला मी आज बनवणार साबुदाणा खिचडी. मी गरम पाणी करत ठेवले आहे टोपामध्ये. हे बघा उकळून घेते. साबुदाणा भिजत ठेवलेले रात्री, आणि ते सकाळी ठेवायचे. ते गरम पाणी ठेवलं, उकळी आली काय त्याच्यामध्ये साबुदाणे घालायचे. भिजत घातलेले होते ते. तोपर्यंत म्हटलं खोबरं किसायला घेऊ. खोबरं किसलं ओल्या नारळाचं. हा बघा वेळी घेतली आणि खोबरं किसायला सुरुवात केली. अंदाजाप्रमाणे आपल्याला जेवढे साबुदाणे त्याप्रमाणे हे करायचं, खोबरं किसून घ्यावं. त्यामुळे साबुदाण्याला पेजीला चांगली चव येते. खोबऱ्यामध्ये दूध घालण्याची गरज नाही, त्यामुळे चांगली चव येते साबुदाणा पेजीला. पाणी गरम करत ठेवलं आहे मी. वेळेपर्यंत खोबरं किसून